2029ला जर कधी पंतप्रधान नरेंद्र मोदीच जर कधी झाले तर काय होईल भारताची परिस्थिती? नरेंद्र मोदीचं 2029ला पंतप्रधान बनणार. ग्लोबल फोरम समोर फडणवीसच्या पुनरुच्चार वारसदार चर्चेला दिला पूर्णविराम. आता काय होणार? 2029ला सुद्धा पंतप्रधान नरेंद्र मोदीच असणार आहे, यावर चर्चा सुद्धा सुरू झालेली आहे. यामागे खूप काही राजकीय घडामोडी सुद्धा लपलेल्या असतात, पण व्हिडिओच्या माध्यमातून ते सर्व काही आपण बाजूला करून जे काही व्हिडिओचा मुद्दा असणार आहे 2029चा पंतप्रधान, ते आपण व्हिडिओच्या समोर सर्व जनतेपर्यंत पोहोचवणार आहोत. गेल्या काही दिवसापासून नरेंद्र मोदी राजकीय वारसदाराची जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीचा राजकीय वारसदार महाराष्ट्रातून घेईल असं विधान केल्यानंतर ही चर्चा सुरू झाली आहे. त्यात भाजपमध्ये 75व्या वर्षी निवृत्तीचा नियम असल्याचाही दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मोदीच्या निवृत्तीचा चर्चा चालू झालेली आहे असतानाच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. ब्लूमबर्ग तर्फे आयोजित इंडिया ग्लोबल फोरम मुंबई नेक्स्ट 25च्या चर्चासत्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांची सविस्तर मुलाखत घेण्यात आली होती. या मुलाखतीमध्ये महाराष्ट्राची आर्थिक स्थिती, भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पादनातील राज्याचा हिस्सा आणि मुंबई महानगर विकास नियोजन संदर्भात महाराष्ट्र शासनाची भूमिका या मुद्द्यावर मुख्यमंत्र्यांनी सविस्तर भाष्य केलं होतं. दावोसमध्ये महाराष्ट्रानं केलेल्या करारापैकी 80% करार हे अंमलात आल्याचेही ते म्हणाले होते. आता 80% करार हे अंमलात आले आहे. कोणते करार आहे ते आतापर्यंत कोणाला सुद्धा माहीत नाही, पण त्यांनी जे वक्तव्य केलं त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की 80% करार हे अंमलात सुद्धा आणून दिलेले आहेत. मोदींचे राजकीय वारसदार कोण आहे? आता तुम्हाला सर्वांना माहीतच आहे मोदींचे राजकीय वारसदार कोण असणार आहे. महाराष्ट्रामधून म्हटलं तर तुम्हाला सर्वांना माहीतच आहे की मोदींचे वारसदार कोण असणार आहे. दरम्यान मुलाखतीच्या शेवटी देवेंद्र फडणवीसांना गेल्या आठवड्यात त्यांनी मोदींच्या राजकीय वारसदारासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर दिलेल्या उत्तराची आठवण करून देण्यात आली होती. याबाबत त्यांनी नेमकी भूमिका काय मांडली अशी विचारणा केली असता फडणवीसांनी मोदींच्या राजकीय वारसदाराच्या चर्चेवर पडदा टाकला आहे. 2029 मध्ये मोदीच पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील असं फडणवीस म्हणाले होते, असंही ते म्हणले. आता 2029 मध्ये परत मोदीच पंतप्रधान होईल असं ते म्हणाले होते. मी तेव्हा म्हणलो की आता नरेंद्र मोदीच्या वारसाबद्दल विचार करण्याची योग्य वेळ नाही, कारण 2029 मध्ये पुन्हा एकदा मोदी देशाचे पंतप्रधान होतील असं स्पष्ट विधान देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी केलं आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी 2029च्या निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षाचे पंतप्रधानाचे उमेदवार असतील हे आताच जवळपास स्पष्ट करण्यात आलं आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा सांगितलं आहे की 2029 मध्ये नरेंद्र मोदी हे पक्षाकडून उमेदवारी टाकणार आहे. अशी झाली मोदींच्या वारसदाराची चर्चा सुरू. 2024च्या लोकसभा निवडणुकीत आधीच मोदींचं वय आणि भाजपचे नियम या गोष्टीला हवाला देऊन ते फार काळ प्रधानमंत्रीपद राहणार नाही अशी शक्यता विरोधकांकडून व्यक्त केली जाऊ लागली होती. मोदींचं वय आता 75 असून 2029च्या निवडणुकीवेळी ते 78 वर्षाचे असतील. वयाची 75 वर्ष पूर्ण झाल्यावर राजकारणातून दूर व्हावे आणि नव्या पिढीला संधी द्यावी असे फॉर्म्युला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीच काही वर्षापूर्वी काढले होते. त्यामुळे या नियमानुसार मोदी ही निवृत्त होऊन नव्या चेहऱ्याला संधी दिली जाईल अशी चर्चा बऱ्याचदा सुरू झालेली आहे. आता बसून ही चर्चा सुरू झाली आहे. देवेंद्र फडणवीसांचं स्पष्ट केलेली भूमिका काय होणार आहे? दरम्यान विरोधकांनी सुरू केलेल्या चर्चेत देवेंद्र फडणवीसांनी काय स्पष्ट केली भूमिका आपण व्हिडिओमध्ये जाणून घेऊया. दरम्यान विरोधकांनी सुरू केलेल्या चर्चेवर देवेंद्र फडणवीसांनी काही दिवसापूर्वी टीकात्मक भाष्य केलं होतं. सर्वांनी विश्वासघात घेऊन राज्याचा कारभार सुरू आहे. महाराष्ट्राच्या विकासासाठी जे लोक आम्हाला मदत करतील त्या सर्वांना सोबत घेऊनच आम्ही काम करणार आहोत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे स्वतः सक्षम आहेत, त्यांना कुठल्याही पद्धतीची अडचण नाही. त्यामुळे मोदींचा उत्तराधिकार शोधण्याची कुठेही गरज नाही. ते अजून बरेच वर्ष काम करू शकतात. 2029 मध्ये पंतप्रधान म्हणून देश मोदींकडे पाहत आहे. वडील जिवंत असतानाही त्यांचा वारसदार शोधणे ही आमच्या देशाची परंपरा नाही, ही मुघल संस्कृती आहे आणि तसंही उत्तराधिकारी त्यांच्याशी माझा कुठलाही संबंध नाही असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे. यांच्या भाष्य केल्यानंतर त्यांनी जे उदाहरण दिलं किंवा त्यांनी जी माहिती सांगितली त्यावर तुम्हाला स्पष्ट झालं असेल की 2029 मध्ये नरेंद्र मोदीचे हे पंतप्रधान असणार आहे. परंतु त्यांनी जे नियम काढले होते 75 वर्षानंतर राजकीय त्यांचा निवृत्त होईल
परंतु आता ते त्यांच्यावरच वापरतील का आपण आता 2029 मध्ये आपल्याला बघायला सुद्धा निश्चितच आवडेल। जनतेला फक्त हेच लागत असतं की कोण होणार 29 मध्ये पंतप्रधान, किंवा जे काही त्यांनी नियम लावले होते भारतीय जनता पार्टीमध्ये की 75 वर्षानंतर राजकारणातून निवृत्त होण्याचे, तर ते आता त्यांच्यावरच लागतील का, हे खूप जनतेला आशा आहे की हे बघायला। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचं अगदी मनापासून धन्यवाद। व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर लगेच जाऊन चॅनलला सबस्क्राईब करून टाका, कारण की आपल्या चॅनलला माहितीपूर्ण व्हिडिओ येतच असतात।